नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, धन, संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती ही कोणाला नको असते. लक्ष्मी ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात सुख असावं, संपत्ती असावी, धन असावं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. तर अशा ह्याच्यासाठी फक्त आपण मनात वाटून अशा गोष्टी होणार आहेत का? तर नाही. अशा गोष्टी होण्यासाठी अर्थातच आपल्याला काहीतरी परिश्रम करायचे आहेत आणि काहीतरी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ते सगळे प्रयत्न झाल्यावरच मग आपल्याला जी काही इच्छित फलप्राप्ती असते ती होत असते. हे तर निश्चित आहे, बरोबर. हा जो उपाय आहे हा 100% फलदायी आहे. हा जो उपाय आहे हा स्वतः मी केलेला आहे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला हमी देऊ शकते की हा उपाय 100% फलदायी आहे. तर तो कोणता आहे हे आपण नक्की बघूयात. पण ते बघण्याच्या आधी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, धन, सुख, संपत्ती, समाधान, ऐश्वर्य, वैभव हे प्रत्येकाला हवं असतं. कोणाला असं वाटतं का की आपल्या आयुष्यात दुःख यायला हवं, आपल्या आयुष्यात संकट हवी, आपल्या आयुष्यात त्रास हवं, आपल्या आयुष्यात अलक्ष्मी हवी, दरिद्रता हवी, असं कोणाला कधी वाटतं का? अर्थातच नाही. तुमच्यापासून माझ्यापर्यंत असं कोणालाही वाटू शकत नाही की आपल्या आयुष्यात आपल्याला दुःख, दरिद्र, त्रास सहन करावा लागेल, असं कोणालाही वाटत नाही, बरोबर. बघा, फक्त वाटून काही गोष्टी होत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करायचे असतात. पण प्रयत्नांना आपण जे परिश्रम करतो, आपण जे कष्ट करतो, आपण जे काम करतो, त्या सगळ्याला नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे. आणि ती नशिबाची साथ आपल्याला आपल्या सेवेतून मिळत असते. तर सेवा ही करायचीच आहे, पण फक्त सेवा करून आपल्याला मिळणार आहे का? तर अजिबात नाही. सेवेबरोबर आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहेत. कारण प्रयत्नांती परमेश्वर. जिकडे प्रयत्न असतात, जिकडे कष्ट असतात, कोणालाही फसवून या कोणाचंही मन दुखवून वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये. जे काही करायचंय व्यवस्थित मार्गानेच आपल्याला करायचे आहे. जे आपले कष्ट असतात ते सुद्धा व्यवस्थित मार्गानेच आपल्याला करायचे आहेत. तरच लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. पण जर काही चुकीच्या रित्या आपण करत असू तर आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती लवकर होत नाही. आणि प्राप्त लक्ष्मी जरी झाली तरी ती आपल्याकडे टिकत नाही. कारण जेव्हा लक्ष्मी येते आपल्या घरात त्याबरोबर लक्ष्मी कधीच एकटी येत नाही. त्याच्याबरोबर औदसा सुद्धा घरी येते. औदसेचा अर्थ काय की अलक्ष्मी. औदसा म्हणजे काय की माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, तिला आपण औदसा म्हणतो. तर सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे लक्ष्मी अष्टक. लक्ष्मी अष्टक हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण जे गुरुवारची मांडणी करतो, म्हणजे जे गुरुवारचे मार्गशीर्षातले जे व्रत करतो, तर त्यामध्ये सगळ्यात लास्ट पेजला जे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं असतं, तर त्याचे आपल्याला पाठ करायचे आहेत आणि आपल्याला त्याचे 21 पाठ करायचे आहेत. बघा, एक मंडल म्हणजे 21 वेळा जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते एक मंडल असं गृहीत धरलं जातं. आता जर काही कारणास्तव रोज करणं शक्य नाहीये, बघा, शक्यतो आपल्याला रोजच करायचं आहे. कारण लक्ष्मी, आपण असं म्हणतो का की फक्त लक्ष्मी आज येऊ दे, उद्या नको, परवा येऊ दे, परत नको, आठवड्यातून एकदाच लक्ष्मी मला हवी, नाही. आपल्याला काय वाटतं की दररोज आपल्याकडे पैसा खेळता राहिला पाहिजे. पैसा येतो, पण तो काही ना काहीतरी कारणाने आपल्या हातात टिकून नाही राहत. आजारपण येणं किंवा काहीतरी कोर्टाची कामं येणं, काहीतरी ऍक्सिडेंट अचानक येणं, काहीतरी एक वेगळं असं संकट समोर उभं राहणं, जेणेकरून आपल्याला पैसा हा द्यावाच लागतो, पैसा आपल्याला खर्च करावाच लागतो. अशासाठी हे नको असेल आपल्याला जर लक्ष्मी स्थिर हवी असेल, जी लक्ष्मी आपल्याकडे आलेली आहे, तर त्या लक्ष्मीला वाटा फुटल्या नाही पाहिजेत. तर ह्याच्यासाठी आपल्याला ही सेवा एकूण 40 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. लक्ष्मी येण्याचा जो वेळ असतो आपल्या घरामध्ये तो कधी असतो? सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी सुद्धा 6:30 ते 8 वाजेपर्यंत. ठीक आहे. हा जो वेळ असतो हा लक्ष्मी प्राप्तीचा वेळ असतो. या वेळेमध्ये कधीही कोणाला पैसे देणं किंवा कुठला व्यवहार करणं किंवा घरात क्लेश, भांडण, तंटा, शिव्या गाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या काळामध्ये आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत. खरं तर या व्हायलाच नाही पाहिजेत.
पण आपल्याला ह्या टाळायच्या आहेत 100%. लक्ष्मी अष्टक खूप छोटा आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हा हे जो सुरुवातीचा कडवा आहे, तर हे जे महालक्ष्मी अष्टक आहे हे वाचायला मला तर वाटतं जेमतेम आपल्याला 5 मिनिटं पण नाही, 1-2 मिनिटं लागतात एक वाचायला. त्यामुळे हे 21 वेळा जर आपण वाचणार असू तर हे आपलं मला तर वाटतं जेमतेम 20 मिनिटं किंवा फार तर फार अर्ध्या तासामध्ये आपलं हे पूर्ण व्हायला हवं. अर्धा तास मॅक्झिमम बोलतेय मी. तर आपल्याला हे 21 वेळा करायचं आहे, रोज करायचं आहे, 40 दिवस करायचं आहे आणि हे कुठल्याही पौर्णिमेपासून, मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून आपल्याला हे करायला सुरुवात करायची आहे. का जर बायका करत असतील तर पुन्हा हे प्रश्न येणार की मग आमची मासिक पाळी आली तर अर्थातच तेवढे 4 दिवस आपल्याला वगळायचे आहेत आणि त्याच्यापासून पुढे आपल्याला ही सेवा करायला कंटिन्यू करायचं आहे. असं करून आपले 40 दिवस व्हायला पाहिजे. पिरियड्सचे जे 4 दिवस वगळून, अडचणीचे जे 4 दिवस आहेत ते वगळून त्याच्या पुढचे दिवस आपल्याला करायचे आहेत. आता या सेवेला सुरुवात करण्याच्या आधी अर्थातच आपल्याला आधी संकल्प करायचा असतो की आपण ही सेवा कशासाठी करतो. शक्यतो आपण ज्या काही देवाच्या सेवा करत असतो तर देवाला माहिती असतं की आपल्याला काय हवंय किंवा त्याच्या भक्ताला त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे हे माहिती असतं. तरी सुद्धा आपण संकल्प करत असतो. संकल्पामध्ये आपलं नाव, आपलं गोत्र, आपलं ठिकाण, तिथी हे सगळं म्हटलं जातं आणि आपण संकल्प कशासाठी करतो आहोत. आपली जी काही इच्छा आहे किंवा आपल्याला आपलं जे काही मागणं आहे जे आपल्याला पूर्ण करायचंय, जेणेकरून कर्जमुक्ती असेल किंवा काही असेल, शत्रूंचा नाश करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला हे स्तोत्र खूप जास्त प्रभावी ठरतं. तर हे करून आपल्याला संकल्प सोडायचा. स्तोत्राचं आपण अमुक दिवस म्हणणार आहोत. किती दिवस? तर 40 दिवस आपण म्हणणार आहोत. तर 40 दिवसाचा संकल्प करायचा. आता या संकल्पामध्ये काही नियम आणि अटी आहेत, अर्थातच असतातच. प्रत्येक जे संकल्पयुक्त सेवा आली तिकडे नियम आणि अटी आले. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. मांसाहार करायचा नाही. आता परत प्रश्न येणार, ताई मी करत नाही पण माझ्या घरात करतात. बघा आता करतात त्याला काही पर्याय नाहीये. आपण कोणाला खाण्यापासून रोखू शकत नाही. आपण करून देऊही शकतो पण ते करून देण्याच्या आधी मग आपल्याला ती सेवा करायची असते. म्हणजे ठरून चाला 6:30 ते 7:30 सकाळी करणार आहोत किंवा संध्याकाळी 6:30 ते 8 मध्ये करणार आहोत. तर एक दिवस सकाळी केलं, एक दिवस संध्याकाळी केलं असं करायचं नाही. आपल्याला एकच टाइम फिक्स करायचा, एक तर सकाळ नाही तर संध्याकाळ. ठीक आहे. ज्यांच्या घरात मांसाहार करायलाच लागतो की बाबा नाही मी राहूच शकत नाही, अशा वेळेस मग आपण सकाळी जर सेवा केली मग आपण पूर्ण दिवस मोकळे होतो. मग आपल्याला काही भीती नाही, कारण सकाळी 6:30ला कोणी मांसाहार करायला बसत नाही. आंघोळ वगैरे करून आपण सेवा करायला बसायचं सकाळी 6:30 वाजता. ते आपल्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 7 वाजेपर्यंत आपलं ते वाचून पूर्ण होतं. हे करायचं. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे. ब्रह्मचार्याचं पालन ह्याचा अर्थ काय की आपल्याला कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. जेही शारीरिक संबंध आपल्याला ठेवायचे नाही आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर मद्यपान, धूम्रपान हे तर वर्ज्यच आहे, ते 100% वर्ज्य आहे. आणि परत परान्न आपल्याला घ्यायचं नाहीये या काळामध्ये. आता कधी काय असतं, आपल्याला कधी घाई असते, कधी आपल्याला हॉटेलमध्ये खावं लागतं, अशा वेळेस आपण ते पैसे देऊन घेतलेलं असतं. बरोबर. हे काय परान्न नाही आहे की आपण फुकट कोणाकडनं घेत नाही आहोत. आपण ते पैसे तिकडे पे करून आपण ते अन्न ग्रहण करतो. बरोबर. अशा वेळेस ते चालू शकतं. पण आपल्याला असं परान्न कोणीही आजूबाजूवाल्यांनी दिलेलं वगैरे असं अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही आहे. आणि कधी कधी अशी वेळ येते या काळामध्ये आपण आजारी पडतो, कारण देव आपली परीक्षा बघत असतो. जी दैवी शक्ती असते, जी लक्ष्मी असते, ती आपली परीक्षा बघत असते की आपण जे काही सेवा करतो आहोत ते आपण किती निष्ठेने करतो आहोत. तर अशा वेळेस कधी कधी असं वेळ येतं की आपल्याला खावं लागतं. मग अशा वेळेस काय करायचं असतं की ते खाण्याच्या आधी आपल्याला कुठलेही दोष लागू नयेत. कारण आता सपोज कुठल्या स्त्रीच बनवते जेवण, बरोबर, तर तिचं मासिक धर्म असेल किंवा अजून काय असेल, हे काय आपण विचारू शकतो का की बाबा तुझा मासिक धर्म आहे का, तुझ्या घरी सूतक आहे का, सोयर आहे का, हे आपण नाही विचारत. तर आपण ते अन्न ग्रहण करण्याच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा असतो. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे जे गायत्री मंत्र आहे याचा आपल्याला 3 वेळा आधी
तो मंत्रोच्चार करायचा आणि मगच आपल्याला ते अन्न ग्रहण करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की तिथे अन्न आपण पवित्र करतो आहोत गायत्री मंत्र म्हणून. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण रोज परान्न घेऊ, गायत्री मंत्र म्हणू आणि ते पवित्र करू आणि खाऊ, असा त्याचा अर्थ नाही. अगदीच आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे आणि आपल्याला खावंच लागतं आहे, अशा वेळेसच फक्त आपल्याला हा उपाय आहे. पण शक्यतो परान्न आपल्याला टाळायचंच आहे. आता सुतक आलं, कुठेही कोणाच्याही 7 पिढ्यांपर्यंत जर सुतक आलं तर आपल्याला ही सेवा नव्याने सुरू करावी लागते. अगदी 39 दिवस झाले असतील आणि शेवटचा दिवस बाकी असेल आणि जर सुतक आलं तरी सुद्धा ते 13 दिवस झाल्यावर आपल्याला 14व्या दिवसापासून परत पहिल्यापासून ती सेवा करावी लागते. हा सेवेचा सुतक आल्यावरचा खूप मोठा नियम आहे. त्याचबरोबर सोयर असेल तर अर्थातच आता बाळ जन्माला येणार असं आपल्याला तारीख माहिती असते. मग अशा वेळेस आपण करायचं काय, की बाबा ते होऊ दे, सोयर जे आहे ते होऊ दे, मग आपण सेवेला सुरुवात करायची. कारण असं नाही की बाबा सोयर आला आणि मग आपण सुरुवात करतो आहोत मग पुन्हा पहिल्यापासून. कारण जन्माला येणार आपल्याला माहिती असतं, पण मृत्यू आपल्या हातात आहे का, नाही. तर सोयर होऊन गेल्यावर मग आपण सेवेला सुरुवात करायची असते. तर ह्या काही छोट्याशा नियम आणि अटी आहेत आणि ही काही छोटीशी सेवा आहे, पण प्रचंड फलदायी सेवा आहे ही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की ही सेवा तुम्ही 100% करा आणि ह्याचे जे रिझल्ट आहेत ते 100% आपल्याला मिळतातच, ह्याची गॅरंटी आहे. फक्त इतकंच की नियमांचं पालन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे की खूप लोक, मी आधीचा एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी म्हटलेलं आहे की मला असे कमेंट्स येतात की ताई तुम्ही बोललेले आम्ही सेवा करतो आहोत पण त्या सेवा आमच्या फलीस जात नाहीत. त्याचं कारण फक्त इतकं आहे की एक शिवी आपण देतो ना कोणालाही, एक शिवी, तेव्हा आपण जर 30 माळी जप करतो ना, 30 माळी, एक माळ, ठीक आहे, म्हणजे आपले 30 दिवस फुकट गेले, बरोबर. त्याचबरोबर जर आपण दिवसाला 11 माळी जपत असू तर आपले 3 दिवस असेही फुकट गेले. म्हणजे अर्थातच आपण जी सेवा केलेली असते, जे सेवेचं संचित आपण जमा केलेलं असतं, तर ते संचित सगळं आपलं फुकट गेलं. आपण जी सेवा केलेली असते, जी सेवा कमवलेली असते, ती सगळी सेवा आपली एका शिवीनी फुकट गेली. त्याचबरोबर जेव्हा आपण लाच घेतो, जेव्हा आपण चुकीच्या मार्गाने पैसे आणतो, त्यावेळेला आपल्या 50 माळी फुकट गेल्यासारख्या होतात. मग तुम्ही मला सांगा, जर आपण एका साईडला आपण सेवा करतो आहोत, आपल्या संकल्प करतो आहोत, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप जास्त प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपण शिव्यागाळी करणं, आपण नको त्या गोष्टी बोलणं, नको ते वाईट कर्म करणं, असं जर आपण करत असू तर मला तुम्ही खरंच सांगा, आपण केलेली जी सेवा आहे ती कितपत फलित जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आपलं कर्म चांगलं ठेवणं आणि सेवा करत असताना नाही, मी तेच प्रत्येक वेळी म्हणत असते की सेवा करत असताना आपण कर्म नेहमी चांगलं ठेवतच असतो, पण जेव्हा आपली पाठ फिरते, जेव्हा आपण देवाचं म्हणून उठतो, त्याच्या पुढे आपण आपलं वर्तन कसं ठेवत असतो त्यालाही प्रचंड, इनफॅक्ट त्यालाच जास्त महत्त्व आहे. आपण मंदिरात नेहमी आचरण आपलं चांगलं असतं, आपण चांगलं बोलतो, चांगले विचार करतो, सगळं चांगलं करतो. आपल्याला काय वाटतं की देव तेवढ्याच पुरता आहे, देव चराचरात आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की मी जर घरात आहेत आणि जर तिकडे देवारा नाही आहे, काहीच नाही, जर माझ्या बेडरूममध्ये, तर मी घालतो शिव्या, कोणाला वाईट बोलतो, नाही. शेवट आपले कर्म असतात, ठीक आहे. जर आपल्या चांगल्या गोष्टी देव ऐकत असतो तर आपल्या वाईट गोष्टी सुद्धा ऐकत असतो. त्यामुळे आपल्याला सेवेच्या काळातच नाही तर आयुष्यात कधीही वाईट वर्तन हे करायचंच नाही. हां, मान्य आहे, माणूस आहे, क्रोध येतो, राग येतो, हे मलाही येतं, प्रत्येकाला येतं, प्रत्येकाचं नॉर्मल आहे, कलियुग आहे, आता त्या गोष्टी होणार. पण तरीही आपल्याला जर आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल तर जसं आपण संकल्पयुक्त सेवा करताना काही नियम अटी फॉलो करतो, त्याचमध्ये आपल्याला ह्यांचं सुद्धा समावेश करायचा आहे की ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की आपल्या हातून अशा गोष्टी होणारच नाही. कारण आपल्याला रागावर बघा नियंत्रण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण आपल्या रागावर नियंत्रण करत नाही, आपण आपलं जोपर्यंत तोंडावर नियंत्रण करत नाही, तोपर्यंत आपली कुठलीही सेवा फलित जाणार नाही. तर मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे ते प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.